श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे मुलगी कधीच आपल्या आईची ओटी भरत नाही, पण अधिक मासामध्ये मुलगी आईची ओटी भरू शकते पण सासूची नाही. तर का, तर हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच धोंड्याच्या महिन्यात सुहासिनी महिला जोडवी बदलतात, तर जोडवी बदलताना काही चुका करू नयेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वात प्रथम पाहूयात की आपण अधिक मास म्हणजे काय. तर हिंदू कॅलेंडरनुसार अगदी प्राचीन काळापासून हिंदू कॅलेंडर हे चंद्रावर आधारित होते. चंद्र आणि सौर कॅलेंडरमधील फरकामुळे दोन कॅलेंडर हे समान करण्यासाठी दर 3 वर्षानंतर हा अतिरिक्त महिना किंवा हा वेगळा महिना जोडला जातो. तर त्याला अधिक मास किंवा धोंड्याचा महिना म्हटलं जातं. तर या धोंड्याच्या महिन्याला पुरुषोत्तम मास, अधिक मास, मल मास अशा विविध नावांनी ओळखलं जातं. या महिन्याला भगवान विष्णूंचा महिना सुद्धा म्हटलं जातं, कारण या महिन्यापासूनच म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. ते भगवान विष्णू हे 4 महिने म्हणजे अधिक मास यावर्षी आल्यामुळे 5 महिने आहेत तर योगनिद्रेमध्ये जातात. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखलं जातं. या महिन्यामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य केली जातात, उपास केले जातात, तसेच विविध ग्रंथ वाचले जातात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बऱ्याच रूढी परंपरा अजूनही पाळल्या जातात. तर त्यातीलच हा प्रकार एक आहे जो म्हणजे की अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरली जाते. तर या ओटी भरण्यामागे काय कारण असावं, कारण आपल्याकडे पूर्वीपासूनच घरी आलेल्या सुहासिनीला ओटी भरल्याशिवाय घरातून पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. सुहासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते असे का, किंवा त्याचं कारण काय असावं. कारण लग्नकार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व आहे. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. काही जण खोडसरपणे त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का असं सुद्धा म्हणतात किंवा चर्चासुद्धा करतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आईवडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते. तर अधिक मासातच का असा प्रश्नसुद्धा तुम्हाला पडला असेल, कारण अधिक मासात सगळीच पुण्यकर्म असतात ते केली जातात. तर त्यात आणखीन एक पुण्यकर्माची भर म्हणून अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते. मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरली जाते, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही अर्थ या संस्कारातून काढता येतो. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजीखुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वादरूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. तसेच विधवा स्त्रियांची ओटी भरत नाहीत. म्हणून आईची ओटी भरणं शक्य नसेल तर अन्य सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरावी. तसे केल्यानेही सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तसेच आता यापुढे पाहूया की ओटी का भरली जाते. तर ओटी म्हणजे नाभिकालचे पोट, म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग, त्यालाच ओटीपोट असं सुद्धा म्हटलं जातं. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची नाही. स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष भाग आहे. विवाहित स्त्रीची कूस उजवावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून तिला मातृत्व लाभण्यासाठी तिची ओटी भरली जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सृजनशीलतेचाच संस्कृतीने केलेला हा गौरव आहे. ओटी भरण्याची पद्धत ही लग्न समारंभापासून चालू होते. तर ती लग्नानंतर गर्भधारणा ज्या विधी असतात त्यातसुद्धा, ज्यावेळेस स्त्रिया गर्भवती असतात त्यावेळेससुद्धा ओटी भरली जाते.
मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये दिसून येतो। माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते। ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकरवाळे हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळे अशी सामग्री ही ओटीमध्ये भरण्यासाठी वापरली जाते। तर या अधिक मासामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या आईची ओटी भरत असाल तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून चांदीचं निरंजन देऊ शकता। तसेच गाय वासरू असलेली गाय तुमच्याकडे पितळेची किंवा मातीची सुद्धा असेल तर ते देऊ शकता तुम्ही। साडी वगैरे ज्या तुमच्या आवडीनुसार ज्या वस्तू तुम्हाला आवडतील त्या देऊ शकता। फक्त जोडवी ही देऊ नका, कारण जोडवी ही फक्त नवऱ्याकडूनच, कारण लग्नात समारंभात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, लग्न समारंभात सुद्धा जोडवी नवऱ्याच्याच पैशाची घेतली जातात। तसेच अधिक मासात सुद्धा तुम्ही जोडवी करणार असाल तर ती नवऱ्याच्याच पैशाची करा। आईकडून जोडवी, आई वडिलांकडून जोडवी घेतली जात नाहीत, नवऱ्याच्याच पैशाकडून जोडवी घेतली जातात। तर अधिक मासामध्ये ही छोटीशी एक चूक आहे ती करू नका। तसेच अधिक महिन्यात बऱ्याच सुवासिनी महिला आपली जोडवी बदलतात। लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची। मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि पायात जोडवी। तर जोडवी म्हणजे काय? तर जोडवी म्हणजे जोडी, आणि पती पत्नीच्या जोडीमध्ये एक जण नसेल तर ती जोडी अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच ही जोडी टिकून राहावी, कायमस्वरूपी राहावी, अधिक महिन्यासारखी एक कायमस्वरूपी राहावी यासाठी बऱ्याच महिला अधिक मासात आपली जोडी बदलतात आणि नवीन जोडवी घेतात। जोडव्यांना सौभाग्य अलंकारामध्ये खूप महत्त्व आहे। या धोंड्याच्या महिन्यात काही महिला जुनी जोडवी देऊन नवीन जोडवी खरेदी करतात, किंवा पहिली जोडवी किती वजनाची होती त्यात अजून थोडी वाढ करून नवीन जोडवी घेतात। स्त्रियाप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींनाही जोडवी घालायला आवडतात। आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार नाजूक का होईना आपल्या पायात जोडवी वापरतात। स्त्रिया लग्नानंतर पायाच्या बोटात जोडवी घालतात, कारण पायाच्या अंगठ्या शेजारील बोट्यामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते। त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात। चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे, त्यामुळे पाय जमिनीला टेकलेले असल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते। त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यासाठी मदत करतात। तर या महिन्यामध्ये आवर्जून नवीन जोडवी करा, किंवा जुनी देऊन नवीन जोडवी विकत घ्या, पण आपल्या आईकडून जोडवी विकत घेऊ नका, किंवा आईलाही जोडवी देऊ नका। आईला मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही त्यातील देऊ शकता। अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा गाय वासरू असलेली मातीची किंवा पितळेची, तुमच्या परिस्थितीनुसार ज्या वस्तू तुम्हाला देऊ शकता येतील तेवढ्या तुमच्या आईला तुम्ही द्या, किंवा तुम्ही खणाराळाने साडीने ओटी भरली तरीही चालेल। तर अशी ही छोटी आणि साधी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर आय होप ही तुम्हाला समजली असेल। तरी अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटद्वारे विचारा, मी उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।